आजकाल सगळ्याच गोष्टी लग्न असेल, बाळ असेल, सगळ्यांबद्दल सगळ्यांचे विचार बदलत चाललेत. आणखी एक प्रश्न आहे जो बऱ्याच मुलींचा आहे, की लग्न करताना त्यांचा असा प्रश्न असतो, की जी मुलं आम्हाला आवडतात ती सेटल नसतात. ज्यांच्याबद्दल आम्हाला वाटतं ते सेटल नसतात, आमची फॅमिली ॲग्री होत नाही आणि जे सेटल असतात त्यांच्याबद्दल आम्हाला फीलिंग्स नसतात. तर मग आम्ही कोणासोबत लग्न करावं? ॲक्च्युअली कसं आहे ना, आजकाल ना सोशल मीडियामुळे आपल्याला डोपामाइनची खूप सवय झाली. म्हणजे हं, एक सेटल पार्टनर जो असतो ना, त्याचं एक तर एज पुढे गेलेलं असतं आणि एक हं, स्थिरता आलेली असते. हं, म्हणजे काय सिरोटोनिन एक स्थैर्य आलेलं असतं हं, आयुष्यात. हं, तिथं थ्रिलिंग काहीच वाटत नाही. ह्या उलट जी मुलं सेटल नसतात, ती बऱ्याचदा फ्रीलान्सर म्हणून काम करतील किंवा 9 to 5 जॉब करतील. मग त्यांच्याजवळ वेळ आहे स्वतःवर वर्कआउट करायला. ते जिम जॉइन करतात, ते ट्रेकिंग वगैरे करतात किंवा वेगवेगळे बाईकचे जे बायकिंगची वगैरे आवड असते. ह्या गोष्टी अट्रॅक्ट करतात मुलींना. कारण ते पाहिलं ना, की मला डोपामाइन मिळतं. हं, म्हणून मला त्यात इंटरेस्ट जास्त असतो. आणि असं पण ना, मुलींना त्यांना इमोशनली सॅटिस्फाय करणारी जी व्यक्ती असते, ती जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि जो हं. सेटल असतो त्याला माहीत असतं, की आता माझं सेटल झालंय. मला कुणाला इम्प्रेस करायची गरज नाहीये. सो मोस्ट ऑफ द टाईम ते फार एफर्ट्स घेत नाही. आणि ह्यांना मात्र ते स्वतः जे करतायत ना स्वतःवर, ह्याच्यातून आपोआपच त्या मुली त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. पण हा डोपामाइनचा जो डोस आपल्याला मिळतो ना, हा हं. एका ठराविक लेव्हल नंतर आपल्याला कळतं, की अरे फक्त याने माझं भागणार नाहीये. मला जर आयुष्यात सेटल व्हायचं असेल, तर मला एक स्थिरता हवी आहे. पण हे कळायला ना बरेच मग कडू अनुभव घ्यावे लागतात. प्रॉब्लेम तो होतो आणि म्हणून सुरुवातीला जरी बायकांना असं वाटलं, की हा जो जिम करतोय, ज्याला कशाची काही जबाबदारी घेण्याची सवय नाहीये, जो स्वतःच्या मनाने पाहिजे तसं म्हणजे इथपर्यंत की त्यांचे कितीतरी जॉब्स पण चेंज होतात. हीच टेंडन्सी त्यांची नात्यांमध्ये पण असते. आणि कारण त्यांना माहीत असतं, की मला तू एक नाही अजून 10 जणी मिळतील. कारण मी आहे तसा. ती लोकं तुमच्यासोबत कमिटेडच राहणार नाहीयेत. म्हणजे तिथे इमोशनल डिटॅचमेंट झाल्यानंतर किंवा ब्रेकअप झाल्यानंतर होणारं जे दुःख आहे, हे पण तुम्हाला भोगावं लागणार आहे. जेवढं थ्रिल आहे, तेवढे ह्या गोष्टी पण त्याच्यासोबत येणार आहेत. हे आपण विचारच करत नाही. आणि हेच ह्या उलट जेव्हा तुम्ही एका स्थिर नात्यामध्ये जाता आणि तो माणूस तुम्ही अगदी म्हणाल तसं वागणारा असेल, तुम्ही म्हणाल तशा घरात सगळ्या गोष्टी होतायत, तरी बायकांना असं वाटतं, की "अरे नाही, माझ्या आयुष्यात असं आवडण्यासारखं किंवा थ्रिलिंग असं काहीच काहीच नाही. नाहीये." म्हणजे हाईट म्हणजे मला माझ्या नवऱ्याशी भांडायला सुद्धा कारण शोधावं लागतं. मी त्याला काही म्हटले आणि त्याने नाही दिलं तर मी भांडेल ना. तो तसं पण नाही करत. हां. ह्या उलट माझ्या बाजूची मैत्रीण भांडून त्याच्याकडून काय-काय घेत असते, तिला ते भांडून मिळतं ह्याचंच जास्त अप्रूप वाटतं मला. हे ह्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात, की आपल्याला तो डोपामाइन आहे ना परत-परत बोलवत असतो, की हो, मला हा मिळाला पाहिजे. हं, हं, हं. म्हणून ह्या गोष्टी होतात. तर तो जो प्रश्न होता लव्ह मॅरेज थोडक्यात, हं. की तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी आवडते आणि मी माझ्या पॅरेंट्सला सांगू की नको सांगू किंवा मला आता हा जो आवडणारा आहे ह्याच्याबरोबर मी लग्न करू की नको करू? म्हणजे काय, की तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्यावरती असतात ह्याच्यावरती पण हे बरचसं डिपेंड करतं. आता एखादं मुलगा-मुलगी आहे ते जस्ट 12thला आहेत आणि तिला तो आवडते किंवा त्याला ती आवडते. ह्यातून काय निष्पन्न होणार आहे? दोघांचंही करिअर नाहीये. दोघांनीही एकमेकांना मॅच्युरिटीला जाऊन ऑब्झर्व्ह केलेलं नाहीये. त्यामुळे तिथं नातेसंबंधांचा विषयच येत नाहीये. तो काळ गेला 90च्या बिफोरचा, की तिथं म्हणजे खूप लहानपणीच त्यांनी ते मूव्हीमध्ये दाखवायचे, की एकमेकांना पाहिलेलं असतं आणि मग 25 वर्षानंतर ते परत ते रिकॉल करून, "अरे हां, ही ती होती. अरे हां, तो होता." आणि मग आपण तुझं खूप फास्ट जग आहे सध्याचं. इथं एका सेकंदात सगळं काही बदलतंय. तर त्याच्यामुळं एक प्रोफेशनल कॉलेजला तुम्ही गेलाय, जसं की तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, एक्स-वाय-झेड काही ना काहीतरी तुम्हाला डिग्री मिळणार आहे, हे फिक्स झालंय. हे हं. त्या पॅरेंट्सला पण माहिती आहे आणि आता ती 2 मुलं आहेत म्हणजे तो मुलगा आणि मुलगी, की हे दोघं एकमेकांना लाईक करतायत आणि त्यांना असं वाटतंय, की आता आपलं करिअर पण होणार आहे. तर मला असं वाटतं काही हरकत नाही त्या टप्प्यावरती. पण जर का एखादी केस अशी आहे, की तो किंवा ती दोघांपैकी फक्त एकच सेटल आहे आणि दुसऱ्याबद्दल बिलकुल निश्चिंत आहे. म्हणजे तिथं सांगू शकत नाही त्यांचं पुढं काय होणार आहे. तर कदाचित ह्यांचं करिअर पूर्ण झाल्यानंतर दोघं वेगवेगळ्या टोकावरती असतील. मग ते मॅच नाही होणार आहे. का? कारण एखाद्याचं करिअर काहीच नसणार आहे आणि एखादा खूप चांगल्या करिअरला असणार आहे, की तो जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मग त्याच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं असतं आणि ही मात्र जर हाउसवाईफ असेल आणि त्याला जर वाटलं, की ती तशी नाही राहते, जशी मी अपेक्षा ठेवतोय, की ती कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या बायका जशा राहतात तशी, तर नाही जमणार आहे त्यांचं तिथं. तर म्हणून थोडंसं पूरक परिस्थिती असावी. विचारांनी, एज्युकेशननी, करिअरनी
तेव्हा कुठं मग तो मुलगा किंवा मुलगी आई वडिलांना नक्की सांगू शकते की हो हा मला ह्याच्याबरोबरच लग्न करायचंय. कारण खूप सारी अशी उदाहरणं आहेत की लव्ह मॅरेज झाल्यानंतर सुद्धा लग्न तुटतात. म्हणजे हे साहजिक आहे, हे होऊ शकतं. कारण मॅडमने जसे मगाशी सांगितलं की तो जो थ्रिल असतो ट्रेकिंगला जाण्याचा किंवा बायकिंगचा, तर ते लग्नाच्या आधी करणं शक्य असते. लग्नानंतर दर आठवड्याला कुणी ट्रेकिंगला जाऊ नाही शकत आहे, घर कोण पाळणार ना. बाकी बरोबर. जबाबदाऱ्या वाढतात बरोबर. ना. म्हणून थोडंसं हे मिक्स पण पाहिजे ना. तुम्ही तिला नुसतं स्वयंपाक करायलाच घरी बसवलं तर तिथं पण लग्न तुटणारच आहे ना. बरोबर. म्हणून पहिले एकमेकांनी ते एकमेकांशी बोला. आणि तुम्हाला जेव्हा वाटतं ना स्पष्ट की मला तो मुलगा आवडतोय, तुम्ही पहिलं घरच्यांना सांगा की असं असं आहे आणि आवडतोय का. कारण घरचे जर दुसरं कुठं जर लग्न जमवणार असतील तर मग मात्र तिथं अवघड होऊ शकतं. कारण तुमच्या मनात चाललंय, तुम्ही करताय एक त्याचं आणि उदाहरण पण आपण हां, बघितलं आता जे आत्ताचं रिसेंटली. उदाहरण आणि सांगितलं ते. जेव्हा मुलं किंवा मुली सांगतात ना तेव्हा पॅरेंट्सनी खरंच ऐकावं आता. ऐकावं. कारण खरंच तो काळ गेला की गेला जेव्हा आता. आई वडील सांगायचे हा व्यक्ती आम्ही तुझ्यासाठी निवडलाय हम्म, आणि हम्म, तुझे याच्याशी लग्न होणार आहे, याच्यासोबत आयुष्य घालवायचं हम्म, नाही हम्म, होत. इथं सगळं चांगलं असून आयुष्य नाही घालू शकत. ज्यांची Exactly. आधी लग्न झाली आहेत, काही वर्ष झाली आहेत, त्यांचे ब्रेकअप्स किंवा डिवोर्स व्हायला लागले, तिथे नवीन लग्नामध्ये हे पॉसिबलच नाहीये. 1 वर्षाच्या आत डिवोर्स घेणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आणि त्याला ही शुल्लक कारण आहेत. म्हणजे आता तर बऱ्याचदा काय होतं, दोघेही कमवते असतात. मग मुलगा पण ही अपेक्षा ठेवतो की मी जसं करतोय ना तर माझ्या बरोबरीने तू निम्मा खर्च करायचा, मी निम्मा खर्च करणार. हा ऍक्च्युली जास्त कमवत असतो, ती थोडं कमी कमवत असते. मी निम्मा तू निम्मा, प्रत्येक गोष्टीत निम्मा निम्मा. जेवायला गेलं तरी अर्धा बिल तू भर, आपण ट्रिपला जाणार त्याचा अर्धा खर्च तू कर. ह्या गोष्टींमुळे डिवोर्स होतात. सगळीकडे कॅल्क्युलेशन आहे. 2 to 3 months. म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना, बायका पुरुषाकडे एक प्रोव्हायडर म्हणून बघतात आणि जेव्हा ती व्यक्ती अशा पद्धतीने सगळं कॅल्क्युलेशन करायला लागली तर तिला ते नाही आवडणार. नाही आवडत. म्हणून मग ती स्वतःहून एक वेळ स्वतः- करेल पण समोरून डिमांड झाली तर तिला ते नाही आवडत. असंच असतं. आणि म्हणजे- सहनशक्ती गेली. हा. 3 मिनिटात डिवोर्स. लग्न झालं, अक्षता पडल्या, तिथून फक्त 2 स्टेप उतरले खाली, तो तिला म्हटला तू काय स्टुपिड आहेस का. ती डायरेक्ट तिथंच डिवोर्स. माझा इगो मोठा आहे. आजकाल दोघांचंही असंच आहे. हेच झालंय. म्हणजे लग्न करणं पण तितकंच महत्वाचं आहे, योग्य जोडीदार शोधणं पण तितकंच महत्वाचं आहे, वेळेत बाळ करणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि आणि सगळ्या नंतर गोष्टी ते बॅलन्स टिकवणं- करणं पण नंतर ते टिकवणं टिकव त्याहून महत्वाचं बापरे आहे. हा तो तर वेगळाच प्रश्न आहे.